इथे यायचा आम्ही निर्णय घेतला तेव्हा आमचं ग्रीन कार्ड झालं होतं पहिली गोष्ट. त्यामुळे ते सोडून यायचं. दुसरी गोष्ट मंथन जेमतेम 6 महिन्याचा होता. त्यामुळे आणि हा निर्णय घेतला होता की तो 6 महिन्याचा झाला की यायचं. त्यामुळे तो मॅटर्निटीचा काळ म्हणजे तो होईपर्यंतचा काळ, तो झाल्यानंतरचा काळ असं सगळं वापरून, कारण इथे आल्यावर मला 6 महिने किमान सेटल व्हायला लागणार हे माहिती होतं. त्यामुळे अगदी मंथनही पोटात हॉस्पिटलला जाईपर्यंत मी रेसिपी शूट केल्यात. त्यानंतर जेमतेम 1-1.25 महिन्याचाच कालावधी मी रेस्ट केली असेल. त्यानंतर लगेच शूट सुरू केले होते कारण मला बँक क्रिएट करणं गरजेचं होतं. कारण माहिती होतं की इथे आल्यावर मुलांना सेटल व्हायला, मला सेटल व्हायला, सगळ्यांना सेटल व्हायला वेळ लागणार आहे. त्यामुळे ते 6 महिन्याची रेसिपी बँक तयार केली. 6 महिन्यांचे? हो. बापरे. 6 तुमच्या पदरात ऑलरेडी 2 मुलं आणि एक तर त्यातलं तान्हं मूल असताना तुम्ही 6 महिन्यांचे एपिसोड्स बँक केलेत. हे किती ड्युरेशन लागलं, कसं मॅनेज केलं? हे मी जसं सांगितलं, मुलं पाळणाघरात असायची की घरीच? घरीच असायचे. कसं मॅनेज? मुलं मनस्वी 5 वर्षाची झाली त्यामुळे ती शाळेत असायची बऱ्यापैकी. पण मंथन अगेन लहान होता. मग तो ज्यावेळेस झोपायचा तेव्हा एक दिवसाला मग 3-3 रेसिपी शूट करून ती बँक अशी क्रिएट केली होती. इथे येईपर्यंत रेसिपी शूट करत होते मी. आणि मग इथे आल्यावर त्या मानाने मला सोयीचं गेलं. कारण तिथे जास्त स्ट्रगल असतो, मुलांनाही सांभाळायचं आहे. इथे आपले नातेवाईक असतात, शेजारी असतात, आई वडील असतात, या जबाबदाऱ्या घ्यायला किंवा मदतनीस असतात. तिथे मदतनीस नसतात. भांडी घासण्यापासून लॉन्ड्री पर्यंत, ती लॉन्ड्री फोल्ड करायची, व्हॅक्यूम करायचं, हे सगळं करावं लागतं. सो ते सगळं माझं एक टास्कच गेला माझ्या रुटीन मधून. त्यामुळे त्या मनाने मला खूप सोयीचं गेलं. इथे आल्यावर सहजता आली.